बुद्धाय. जय भीम. जय भीम. प्रथमतः आज माझ्या वडिलांचा 21वा स्मृती दिवस आहे आणि तो आम्ही आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहोत. कारण का आपल्या पूर्वजांच्या स्मृती आणि त्यातनं उजाळा घेऊन आपल्याला एक प्रेरणा मिळाली पाहिजे ह्या निमित्ताने आम्ही हा व्हिडिओ करत आहोत. तर सर्व बहीण भावंडांनी, माझ्या आईंनी, माझे मेहुणे असतील, त्यांनी आपल्या आपल्या परीने आठवणी सांगितल्या आहेत. तर आज सुद्धा मी त्यांचे खऱ्या अर्थाने मी त्यांच्याशी अनेक कथा लिहिल्या, पण मला ते पुस्तक प्रकाशित करता येत नाही किंवा माझ्याकडे कसं म्हणजे साहित्य नसल्यामुळे. पण आज त्यांची एक छोटी कथा आहे जी मी लिहिली, ताट ते पहाट. म्हणजे आमच्या आयुष्यात हा प्रसंग फार म्हणजे जवळून बघितलाय. माझे वडील जेव्हा लहानपणी होते तर ती 13 भावंड होते आणि त्यांना त्यांच्या आईवडिलांकडनं शिक्षण मिळत नव्हतं. पण माझ्या वडिलांना, गुरुजींना शिक्षणाची फार आवड होती. तर त्यांनी त्यावेळी तिसरी का चौथीत असताना त्यांनी आपलं घर सोडलं आणि एका शाळेत म्हणजे गावाच्या 4-5 किलोमीटर अंतरावरती त्यांनी एका वाघळीला त्यांनी त्या हॉस्टेलमध्ये माहिती घेतली, विचारपूस केली आणि शिक्षणासाठी त्यांनी त्या हॉस्टेलमध्ये प्रवेश केला. पण वडील बोलले का बाबा तुला शिक्षण करता येणार नाही, आपलं घर कसं चालणार. त्या गुरुजींनी त्या शाळेत जाऊन महिन्याला 20 दिवस उपवास करायचे. त्यावेळी त्या हॉस्टेलमध्ये अशी प्रथा होती का एक जर ताट वाचवलं, एक म्हणजे उपवास जर केला तर एका ताटाचे त्यांना 47 पैसे मिळायचे. तर महिन्यातून ते 20 दिवस संध्याकाळी उपवास करायचे. त्यातून त्यांना 7 ते 8 रुपये मिळायचे. त्यातनं त्या 7-8 रुपयामधनं ते स्वतः आपल्या वही, पुस्तक हे शालेय शिक्षण मागायचे आणि 5 रुपये आपल्या आईवडिलांना मनी ऑर्डर पाठवायचे. म्हणजे त्यावेळी मला वाटतं 10 ते 12 वर्षाच्या आयुष्यात त्या वडिलांनी एवढा मोठा त्याग करून आम्हाला 7 भावंडांना असामान्य असं शिक्षण दिलं आणि त्याला माझ्या आईची सुद्धा साथ होती. त्यामुळे माझ्या वडिलांचं जे काही कर्तृत्व आहे ते फार महान आहे. त्यांनी त्यांच्या घरासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या पत्नीसाठी अनेक हालापेचा सहन केला. त्याबरोबर माझ्या आईने सुद्धा तेवढेच कष्ट केले. पण आई माझ्या वडिलांना, माझ्या गुरुजींना खऱ्या अर्थाने मानाचा सराव. नमो बुद्धाय. जय भीम.